बोल तिकडे जर जायचंय ना तर हे क्रॉस करून त्या साईडला जायला लागतं. हा पण आता पाणी किती आहे बघ, ते लोक थांबलेत ना तिकडे लोक थांबलेले आहेत. हा ते बघा, ते दिसतंय की नाही माहित नाहीये. तिकडे गेलेले आहेत ते बघ, अडकलेत ते. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरले, कोकणातला प्रमोद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण आलेलो आहोत बदलापूरला. बदलापूरमध्ये धनगर धबधबा, धनगर वॉटरफॉल इथे जाणार आहोत. आणि पाऊस बघू शकता किती आहे, पाऊस भरपूर आहे. हे बघा, पाऊस पडतोय आणि आपण गाडी पार्क केली इकडे गाडी पार्क केली आणि तिकडूनच आता आपण जाणार आहोत. तर तुम्ही पण येत असाल तर इकडे गाडी पार्क करा. पुढे थोडं काम वगैरे आहे, त्यामुळे तिकडे गाड्या वगैरे मोठ्या जातात आहेत. आणि तिकडे पण नो पार्किंग वगैरे असं लिहिलेलं पण आहे. आणि गाड्या पार्क करायच्या असेल तर इकडे पार्क करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला जाऊया तिकडे, आता भेटूया तिथे. मी दाखवतो तुम्हाला कसा धबधबा येतो. तर चला. तर मंडळी, आपण आता इकडून आलेलो आहोत आणि तिकडे धबधबा आहे तो बघा पुढे. आता आपण इथून असं इकडून राईट साईडने इथून जाणार आहोत असं. तर इकडून, आणि हा धबधबा कोणाला जास्त माहीत नाही आहे तर इथूनच जाणार आहोत आपण. इथून खाली आहे इथे रोड असा. तर मंडळी, इकडूनच रस्ता आहे हा बघा. इकडून आता इकडून असं, हा रोहित आहे आणि हा इकडे सुदेश आहे. आता इथूनच आपल्याला जायचं आहे बघा, इथूनच. आणि इकडे पाऊस खूप पडतोय हे बघा, पाणी पण बरं दिसतंय किती जात आहे बघा. पाऊस तर काय थांबतच नाही. आणि आता गाडी लावल्यानंतर जवळच आहे, तिथून वरून दिसत होता. आणि इथून नुसतं जायचं पुढे तिथून. तर आता आपण जाऊया, चला. पाऊस पण खूप आहे. नाही हे बघा, असं जातोय रोहित बघा. हे गावच्या एकदम गावची वाट कशी असते तशीच आहे. हे बघा इकडे समोर दिसतंय. हा सुदेश आपल्याबरोबर पहिल्यांदाच आलाय. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असेल, गावच्या व्हिडिओमध्ये वगैरे. पण आता असं इकडे मुंबईमध्ये फिरण्यासाठी पहिल्यांदाच आलेला आहे. आणि जंगल आहे इकडे. तर मंडळी, आपण आत्ता आलेलो आहोत वॉटरफॉलच्या इथे. आणि बघा इथूनच जातोय, समोर दिसतोय किती जोरात पाणी येतंय आणि पाऊस पडतोय. पाणी बघा समोर दिसतंय, पाणी हा दिसतंय. पूर आल्यागत वाटतंय, पूर आल्यागत. पण आता तिथे आपण रिस्क नाही घेणार आहोत, पुढे जाणार नाही आहोत. आता छत्री वगैरे पण घेऊन आलेलो आहोत. आणि तिकडे पाणी म्हणजे पाऊस पडतोय वरती, आपल्याला काय अंदाज नाही किती पाऊस पडतोय वगैरे काय. आणि त्यामुळे आपण पुढे काय जाणार नाही आहोत. आणि तिकडे कोणतरी आहे वरती, कॅमेरा दिसते का माहीत नाही. आहेत तिकडे कोणतरी, दोघं तिकडे दिसत आहेत. जबरदस्त लोकेशन आहे. तुम्ही पण, हे लोकेशन कोणाला जास्त माहिती नाही इथे. या वॉटरफॉलचं नाव आहे धनगर धबधबा, धनगर वॉटरफॉल. तर हा बदलापूरमध्येच आहे. आणि तुम्ही येत असाल तर निसर्गाचा, पाण्याचा असा आनंद घेऊ शकता. पण आता पाण्यात उतरू शकत नाही आपण, कारण पाणी बघा किती येत आहे. पाऊस वरती पडतोय आणि इकडे पण पडतोय, त्यामुळे इथे पाणी आलेलं आहे. तर मंडळ इकडे येतात आणि हे बघा अशा घाण वगैरे करतात, बॉटल बिटल टाकतात. एवढा निसर्ग सुंदर आहे आणि असं करायला नाही पाहिजे, चुकीचं आहे. हे बॉटल वगैरे असं टाकतायत, तर हे बरोबर नाही आहे. आणि तिकडून वरून कोसळणारा धबधबा जबरदस्त दिसतोय, एकदम सुंदर लोकेशन आहे. पण इकडे कधी आलात तर एकटं वगैरे येऊ नका, मित्रांसोबत या. म्हणजे थोडं जंगलामध्ये आहे, जंगल आहे आजूबाजूचा परिसर बघू शकता इकडे. जंगल दिसतंय. आणि ज्या ठिकाणी आपण नवीन जातो त्या ठिकाणी असं रिक्स घेऊन निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच घातक सुद्धा आहे. हे आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये, दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तसंच इथे सुद्धा आपण रिक्स नाही घेणार आहोत. तर पाणी आता वाढतंय, पाण्याचा फ्लो किती वाढत चाललाय. ते लोक गेलेत ना, कोण
दाखव जर कॅमेरा. हा तिथे तेव्हा तिकडे. हा बोल. तिकडे जर जायचंय ना तर हे क्रॉस करून त्या साईडला जायला लागतं. हा पण आता पाणी किती आहे बघ. ते लोक थांबलेत ना तिकडे लोक थांबलेले आहेत. हा ते बघा ते दिसतंय की नाही माहित नाहीये. हा. तिकडे गेलेले आहेत ते बघ. अडकलेत ते. तर मित्रांनो असं करू नका कधी. आता इकडे जर मध्ये यायचं म्हणजे ते पाणी घेऊन जाणार आहे. पाणी घेऊन जाणार आहे. हा, मग पाणी बघ किती आहे. काय गरज आहे इकडनं पण तेवढाच दिसतोय तिकडनं पण तेवढाच दिसतोय. हा आणि पाऊस पण खूप आहे त्यामुळे पाणी पण वाढत चाललेलं आहे. ते आपण ते पण कसं मग ते कचरा वगैरे टाकतात तर काय सांगू शकतो. कचरा काय लोक मूर्ख आहेत त्याला काय बोलू शकत नाही. कचरा बॉटल बिटल बघ कचरा टाकलं. हे बघ दारूच्या बाटल्या आहे. मग एवढा आपला निसर्ग. Actually इकडे दारू बिरू प्यायला येतात हे लोक अशी नसतात. अरे पर्यावरण आहे त्याचा आनंद घ्या. निसर्गाशी चांगला वागायचं तुम्हाला पण चांगलंच भेटेल. हे उलट तुमचं दारू असे पियाला येतात ना हे असं मग काय ना काय त्याचे वाईट परिणाम नंतर भोगावे लागतात. तर मंडळी असं करू नका. कधी आलात तर मजा करा एन्जॉय करा. किती खराब करतायत बघ नाही बघ ना. मग हे बघा इकडे बॉटल बघा पाण्यात किती म्हणजे आता ते पाणी आजूबाजूला लागलंय त्यामुळे बॉटल सगळे बाहेर यायला लागले. अशा पर्यावरणाला हानिकारक आहे असं. तर मंडळ इकडे आता मगाशी आम्ही आलो तेव्हा इकडे पाणी नव्हतं आणि आता म्हणजे पाऊस खूप पडतोय. तर इकडे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे दिसतोय तुम्हाला इकडे पाणी बघा किती धबधब्याचं पाणी येत आहे. जोरदार पाऊस पडतो वरती आणि तिकडे रिस्की आहे पुढं त्यामुळे आपण काय आता तिकडे जाणार नाही आहोत. तर इकडे बघू शकता आणि तुम्ही कधी येत असाल तर मित्रांबरोबर या. हे लोकेशन बदलापूरमध्ये आहे. धनगर धबधबा बोलतात याला धनगर वॉटरफॉल. तर सुंदर लोकेशन आहे आणि पुढे जाण्याचा वगैरे मोह करू नका कारण पुढे रिस्की आहे. तर या आनंद घ्या आणि असंच आता आपण पण आलो. आपण काय पाण्यामध्ये आता जाणार नाही आहोत आणि असंच आता आपण इथून निघणार आहोत. पाऊस तिकडे खूप पडत आहे आणि आता जाऊया आपण पाण्यामध्ये काय उतरूया नको. मंडळी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हा सुदेश आपल्याबरोबर पहिल्यांदाच आलाय मुंबईमध्ये म्हणजे मुंबईवरून इकडे आपण असं जातो तिथे. तर पुढे नको जाऊ रे. निसर्गाचा आनंद घेतोय. तर मंडळी आता थोडा पाऊस कमी झाला. आता इथे बघा इथून पाणी वरून जात होतं इथून. आता बघा पाणी किती कमी झालंय. पाणी म्हणजे पाऊस कमी झालाय थोडा आता आणि बघा पाणी कमी झालेलं आहे. मगाशी भरपूर येतं पाणी आणि आता कमी झालंय. आणि धबधब्याचं पाणी बघा इकडे कसं पडतंय आणि इथे आता पाणी कमी झालंय थोडं. आपल्याला आता पाण्याचा आवाज सुद्धा येतोय. पाण्याचा आवाज आणि वरून पाण्याचा कोसळणारा धबधबा आहे त्याचा आवाज बघा येतो. तर मंडळी तुम्ही सुद्धा या इकडे. हे बदलापूर पासून जवळच आहे. या लोकेशन चांगलं आहे आणि मित्रांसोबत या. आलात तर एकटे वगैरे येऊ नका. तर हे लोकेशन चांगलं आहे छान आहे सुंदर आहे आणि हा धबधबा सुंदर आहे. या धबधब्याचं नाव आहे धनगर वॉटरफॉल. तर तुम्ही येऊ शकता इथे आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.